बेबीचा मेकअप. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक छोटासा परिवार राहत होता. या परिवारात बेबी नावाची एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. बेबीची आई खूप सुंदर होती आणि त्या खूप छान मेकअप पण करायच्या. बेबीला आपल्या आईचा मेकअप खूप आवडायचा. आईला बघून ती नेहमी विचार करायची की मी पण अशा मेकअप मध्ये किती छान दिसेन. एकदा ती तिच्या आईला म्हणाली, मम्मी, मला पण तुझ्यासारखं मेकअप करायचा आहे. यावर आई रागवली आणि रागातच म्हणाली, बाळा, मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे, म्हणून तू कधीही मेकअपला हात लावणार नाहीस. आईने रागवल्यावर बेबीने ऐकलं, पण तिचं लक्ष नेहमीच मेकअपवर असायचं. एके दिवशी शाळेत क्लास टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं, उद्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, तेव्हा सगळी मुलं आपल्या पेरेंट्सना शाळेत घेऊन येतील आणि मी तुमच्या पेरेंट्सना तुमचे रिपोर्ट्स देईन. हे ऐकून बेबी खूप खुश झाली. उद्या मी माझ्या आईसोबत शाळेत येईन. ती आनंदातच घरी गेली आणि तिने टीचरचा निरोप आपल्या आईला दिला. आई, टीचरने सांगितलंय उद्या शाळेत पेरेंट्स आणि टीचरची मीटिंग आहे, म्हणून तुला माझ्यासोबत उद्या शाळेत यावं लागेल. तिकडे टीचर तुला माझ्या अभ्यासाचा रिपोर्ट देईल. ठीक आहे बाळा, उद्या मी तुझ्यासोबत शाळेत येईन. आशा आहे टीचर तुझी काहीही कंप्लेंट करणार नाही. नाही मम्मी, टीचर तुझ्याकडे काहीही कंप्लेंट करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर तयारी करून बेबी आईच्या खोलीत गेली. आई, तू तयार झालीस? हो हो, मी आत्ता तयार होते, असं बोलून आई ड्रेसिंग टेबलवर बसून मेकअप करायला लागली आणि नेहमीप्रमाणे बेबी आनंदाने आईला मेकअप करताना बघायला लागली. मेकअप झाल्यावर आईने आपली पर्स उचलली आणि त्या दोघी शाळेकडे जायला निघाल्या. शाळेत पोहोचल्यावर आई आणि बेबी वर्गात काही अंतर पोहोचताच सगळी लहान मुलं बेबीच्या आईला टीचर समजून गुड मॉर्निंग म्हणायला लागले. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. असे वाटतंय ही सगळी मुलं माझ्या आईला टीचर समजतात. समजणार का नाही? माझी आई इतकी सुंदर जी दिसतीये. त्या दोघी काही पावलं आत चालायला लागल्या तेव्हा दुसरी आई आपल्या लहान मुलाबरोबर आत आली आणि बेबीच्या आईला म्हणाली, टीचर, मी बंटीची आई आहे, मला याची कंप्लेंट करायची आहे. बेबीच्या आईने त्यांना थांबवलं आणि म्हटलं, नाही, मी टीचर नाहीये. मी पण तुमच्याच प्रमाणे इथे माझ्या मुलीचा रिपोर्ट घ्यायला आलीये. अच्छा, तुम्ही इतका सुंदर मेकअप केलाय त्यामुळे मला वाटलं तुम्ही टीचर असाल. असं म्हणून बंटीची आई बंटीला घेऊन तिथून निघून गेली. हे ऐकून बेबीला खूप छान वाटलं. त्यानंतर बेबी आपल्या आईला घेऊन सरळ आपल्या टीचरकडे गेली. टीचरला पण आईचा मेकअप खूप आवडला आणि त्या सुद्धा मेकअप विषयी बोलायला लागल्या. बेबीच्या आई, तुम्ही तर या मेकअप मध्ये खूप छान दिसताय. थँक्यू. आणि बेबीच्या रिपोर्ट्स विषयी बोलायला विसरून गेल्या. तेव्हा बेबीने त्यांना आठवण करून दिली. टीचर, तुम्ही माझ्या आईला रिपोर्ट द्यायला तर विसरूनच गेलात. अरे हो, आठवलं. या, मी तुम्हाला बेबीचे रिपोर्ट्स देते. यानंतर टीचरने आईला बेबीचे रिपोर्ट्स दिलेत आणि त्या दोघी घरी आल्या. शाळेत आपल्या आईच्या मेकअप विषयीची इतकी तारीफ ऐकल्यानंतर बेबीला राहवलंच नाही. मला काहीही करून आईसारखा मेकअप करायचाच आहे, असं म्हणून बेबी विचार करायला लागली. तेव्हा तिला एक आयडिया सुचली. आयडिया, मी आईपासून लपून मेकअप करेन आणि आईला माझा मेकअप वाला चेहरा दाखवून सरप्राईज देईन. असा विचार करून ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने बघितलं की आई स्वयंपाकघरात काम करतेय. ती जिना चढून आईच्या खोलीत गेली. आई तिचा मेकअप बॉक्स ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉअर मध्ये ठेवते. तिने ड्रॉअर उघडलं आणि त्यातून मेकअप बॉक्स बाहेर काढला. आज मी पण आईसारखा मेकअप करेन. आणि मग तिने सुद्धा मेकअप करायला सुरुवात केली. एक एक करत तिने लिपस्टिक, नेल पॉलिश, फाउंडेशन सगळं आपल्या चेहऱ्यावर लावलं. त्यानंतर
तिची नजर मेकअप बॉक्समध्ये ठेवलेल्या काजळावर पडली. हे काजळ तर आईचं फेवरेट आहे. याला आई रोज तिच्या डोळ्यात लावते. मी पण हे नक्की लावणार. पण जेव्हा बेबीने काजळ लावायला सुरुवात केली, काजळ पापण्यांऐवजी तिच्या डोळ्यात गेलं. त्यामुळे तिचे डोळे चुरचुरायला लागले. माझे डोळे, काजळ माझ्या डोळ्यात गेलं. ती धावतच बाथरूम मध्ये गेली. तिने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. त्यामुळे काजळ आणि बाकी मेकअप सुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरला आणि तिच्या दोन्ही डोळ्यात गेला. डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यामुळे ती जोरजोरात रडायला लागली. माझे डोळे, आई, माझे डोळे खूप जळतायत. तिचं रडणं ऐकून आई तिच्या जवळ आली. बेबीच्या चेहऱ्यावर लागलेल्या मेकअपला बघून आई तिला म्हणाली, हे तुझ्या चेहऱ्याला काय झालं? आई, मी तर तुझ्यासारखं मेकअप करत होते. मी तुला मेकअप पासून लांब राहायला सांगितलं होतं ना. सॉरी आई, मला तर फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. तिला त्रासात बघितल्यावर आईने सगळ्यात आधी तिचा चेहरा आणि डोळ्यांना स्वच्छ केलं आणि तिला समजावताना म्हणाली, बाळा, मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे. लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते आणि मेकअप मध्ये खूप केमिकल्स असतात, ज्यामुळे लहान मुलांची स्किन खराब होऊ शकते. म्हणूनच मी तुला नेहमी मेकअप पासून लांब राहायला सांगते. आणि तसंही मेकअप करण्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस शिवाय मेकअप केल्याने हे असंच होतं. शेवटी बेबीला कळलं की आई तिला मेकअप पासनं लांब राहायला का सांगते. ती आईला म्हणाली, ठीक आहे मम्मी, मी मोठी झाल्यावर आणि चांगला मेकअप शिकल्यानंतरच मेकअप करेन. अशा प्रकारे बेबी मेकअप विषयी एक इम्पॉर्टंट लेसन शिकली. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण हे शिकलो की लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते, म्हणून त्यांनी कधीच मेकअप करू नये. आणि मोठं झाल्यावर सुद्धा मेकअप करण्यापूर्वी मेकअप कसा करायचा हे शिकून घ्यायचं. गट्टू आणि गुलाबी परी. एके दिवशी गट्टू खूप उदास बसला होता. त्याचं घरात कुठल्याच कामात मन लागत नव्हतं. तर उदास गट्टूने विचार केला की आपण पेंटिंग करूया का. गट्टूने आपल्या ड्रॉइंग शीटवर पेंटिंग करायला सुरुवात केली आणि पेंटिंगमध्ये त्याने छान छान फुलपाखरं बनवलीत आणि बनवली एक सुंदरशी गुलाबी परी. गट्टू पेंटिंग करताना सुद्धा कुठल्या तरी गोष्टीमुळे उदास होता. तेव्हा गट्टूच्या डोळ्यातून एक अश्रू त्याने बनवलेल्या पेंटिंग मधल्या परीवर पडला. अश्रू पडताच त्या पेंटिंग मधून खूप सारा गुलाबी धूर निघाला. तो धूर बघून गट्टू घाबरला आणि त्याने डोळे बंद करून घेतले. थोड्या वेळाने जेव्हा गट्टूने डोळे उघडले तेव्हा त्याने बघितलं की त्याच्या समोर एक सुंदर गुलाबी परी उभी आहे आणि ती हुबेहूब तशीच आहे जशी त्याने पेंटिंग मध्ये काढली होती. गट्टूने तिला विचारलं, तू कोण आहेस? मी आहे कॅन्डी, तीच गुलाबी परी जी तू आत्ताच कळलीस. गट्टू डोळे मोठे करून आपल्या पेंटिंगची तुलना त्या परीशी करण्याचा प्रयत्न करतो. अरे हो, तू तर हीच आहेस, गुलाबी परी. पण तू इथे का आलीयस? जी मुलं उदास असतात मी त्यांना पिंक कॅन्डी द्यायला येते. गट्टूच्या चेहऱ्यावर एकदम हसू उमलतं. खरंच? तू मला पिंक कॅन्डी देशील? पण त्याआधी तुला मला सांगावं लागेल की तू इतका उदास का आहेस. गट्टूचा चेहरा पुन्हा उदास होतो आणि गट्टू म्हणतो, आई म्हणते की आई ह्यावेळी मला आजीच्या घरी घेऊन जाणार नाहीये. का? यावेळी आई फक्त चिंकीला सोबत घेऊन जाणार आहे. पण असं का? कारण आई म्हणते की तू खूप बिघडलायस गट्टू. तू मोठ्यांचं ऐकतही नाही आणि त्यांचा आदर सुद्धा करत नाहीस. यावेळी मी तुला आजीच्या घरी घेऊन जाणार नाही. चिंकी, चिंकी, काहीतरी कर ना, नाहीतर आई मला आजीकडे घेऊन जाणार नाही. मग मी आजीच्या बगीच्यातले पेरू आणि जांभळं कशी खाणार? गट्टू,
यावेळी आई तुझ्यावर खूप नाराज आहे. असं वाटते यावेळी खरंच तुला बाबांकडे सोडून जाईल. रडू नकोस गट्टू. एक काम कर, तू तुझा सुट्टीचा अभ्यास पूर्ण कर. कदाचित आई खुश होऊन तुला तिच्या सोबत घेऊन जाईल. आणि तरी नाही नेलं तर? मग काहीतरी चमत्कारच तुला आजीच्या घरी घेऊन जाऊ शकतो. चिंकी म्हणते की आता कुठला तरी चमत्कारच मला आजीकडे घेऊन जाऊ शकतो. चिंकी अगदीच बरोबर बोलतीये. मग चल चमत्कार करूया. गट्टू, जर तुला आजीच्या घरी जायचं तर तुला माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल. सगळ्यात आधी तुला रोज तुझा घरचा अभ्यास वेळेत संपवून 1 तास आई आणि आजी सोबत घालवावा लागेल. आणि बाबांच्या फाईल्स त्यांच्या टेबलवर ठेवाव्या लागतील. ठीक आहे. आता मी जाते. आणि हा, लक्षात राहू दे, मी कायम तुझ्या सोबत राहीन. इतकं बोलून परी छू म्हणून गायब झाली आणि जिथून आली होती तिथेच परत गेली. गट्टूने आपली ड्रॉइंग बुक बंद केली आणि तिथेच झोपला. गट्टू झोपला होता तेव्हा त्याने ऐकलं की आजी बाहेरून कुणाला तरी मदतीसाठी हाक मारतेय. कोई है चिंकी? गट्टू. गट्टूने आजीच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि परत झोपला. तेव्हा गट्टूला आणखीन एक आवाज आला. उठ उठ गट्टू. गट्टूला कळलंच नाही हा आवाज कुठून येतोय आणि कुणाचा आहे. मग त्याचं लक्ष त्याच्या खिशाकडे गेलं. हे काय, तर परी त्याच्या खिशात बसली होती. मी सांगितलं होतं ना की मी कायम तुझ्या सोबत राहीन. जा, बाहेर तुला आजी बोलवतीये. पण मी बाहेर गेलो तर आजी नक्कीच मला कुठलं तरी काम सांगेल. गट्टू, चमत्कार होताना बघायचंय ना? एवढं ऐकून गट्टू लगेच उठून बाहेर जातो. गट्टू, गट्टू, माझी दुधाची वेळ झालीये. घरात कोणी नाही. जरा मला दूध आणून देशील? गट्टू, चलो किचन में. पण हे तर थंड आहे आणि आईने गॅस सुरू करायचा नाही म्हणून सांगितलंय. आता मी काय करू? आजीला तर भूक लागलीये. अरे हे काय, तुला जादू पण येते? एक काम कर, आजीला सांग की आज हे ताक पी. हे योग्य होईल. आणि ताक तर थंडच पितात. बरं झालं तू माझ्यासाठी ताक आणलंस गट्टू. माझं कालपासून ताक प्यायचं खूप मन झालं होतं. कॅन्डी, ऐक ना, मी ही भांडी घासून टाकू? नाही गट्टू, तू अजून लहान आहेस म्हणून मी या कामात तुझी मदत करते. ठीक आहे. तोपर्यंत मी हे सगळं सामान फ्रीज मध्ये ठेवतो. आईला हे बघून खूप आनंद होईल. एके दिवशी घरी आजी आणि गट्टू शिवाय दुसरं कुणीही नव्हतं. चिंकी आणि गट्टूचे आई बाबा बाजारात गेले होते. तेव्हा गट्टूला बाहेरून आजीच्या खोकण्याचा आवाज आला. अरे, हा तर आजीच्या खोकण्याचा आवाज आहे. मी ठीक आहे गट्टू, तू अभ्यास कर. गट्टू घाबरतो आणि परीला आवाज देतो. कॅन्डी, कॅन्डी, आजीची तब्येत कदाचित बिघडलीये. मी काय करू? इतकं बोलवून सुद्धा परी येत नाही. कॅन्डी. गट्टू सरळ स्वयंपाकघरात जातो आणि आजीला त्यांचं औषध आणून देतो. थोड्या वेळात गट्टूचे आई बाबा परत येतात आणि आजी त्यांना सगळी घडलेली हकीकत सांगते. तुम्हाला अशा अवस्थेत सोडून आम्ही आजीच्या घरी नाही जाणार आई. मी आता अगदी ठीक आहे. तुम्ही सगळे जा आणि हा, गट्टूला पण सोबत घेऊन जा, नाहीतर इथे कंटाळून जाईल. नाही आजी, आम्ही तुला या अवस्थेत सोडून कुठेच जाणार नाही. यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्ही तुझ्याच बरोबर घालवू. गट्टू बरोबर बोलतोय आई. सुट्ट्यांचा आनंद तर घरात सुद्धा घेता येईल. गट्टू,
आम्हाला तुझ्यावर गर्व आहे की तू एकट्याने आपल्या आजीची काळजी घेतली. गट्टू, हा तर खरंच चमत्कार झाला. आणि अशा प्रकारे खरंच चमत्कार झाला. गट्टूच्या आईने आणि आजीने त्याचे खूप लाड केले आणि त्याला कळलं की मोठ्यांचा आदर केल्याने आणि त्यांची काळजी घेतल्याने त्यांना फक्त बरं वाटत नाही, तर असं केल्याने लहानांना त्यांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात. गोष्टीचं तात्पर्य हे आहे की नेहमी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडले असतील तर याला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.